अनिल कुमार शिंदे। तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली। तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर। तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला। कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय। मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय। आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे, हे पण मला बोलला तो। मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो। माझी ऍक्टिव्हा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने। मग त्याच्यानंतर त्याला मी परत समजवायला गेलो। समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय। तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला। उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला। पवई पेट्रोल पंपच्या इथं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला। मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही। मग नंतर ते बोलले की कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ, आम्ही इकडे रिपोर्ट तिथं कळवतो। मग ते बोलले की तुमचं काय आहे। तर अजून म्हणजे तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता। आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो, दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही। असा विषय घडलेला आहे। जर ह्याच्यानंतर जर मला जर काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती। माझ्यासोबत माझा मित्र होता, आता तो पण घरी आहे, त्याला पण थोडंफार लागलेलं आहे। भाऊ रोहन अनिल कुमार शिंदे याचा ऍक्सिडेंट झाला सेंट्रल चौकीच्या इथे हद्दीमध्ये, हिराघाट पेट्रोल पंपच्या इथे। तर तिथे ऍक्सिडेंट झाला, आम्हाला नंतर कळलं। तसं आम्ही सेंट्रल चौकीमध्ये गेलो। त्याच्या अगोदर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला गेलो, तिथे आम्ही उपचार केला। उपचार केल्यानंतर आम्ही गेलो सेंट्रल चौकीमध्ये। सेंट्रल चौकीमध्ये जात असताना त्यांना आम्ही सांगितले की घटना इथे इथे घडली। तर ते बोलतात चालू कुठून झाली। त्यांना आम्ही सांगितलं पण तुम्ही कुठेतरी सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करा। तर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी आम्हाला आरे उरेची उत्तरे दिली। त्याच्यानंतर त्यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये पाठवलं। कोळशेवाल्यांनी आम्हाला परत सेंट्रल मध्ये पाठवलं। सेंट्रल मधून परत कोळशेवाडी पोलीस चौकीमध्ये आलो। कोळशेवाडी पोलीस चौकीमध्ये येत असताना समोरच्यांचा आम्हाला कोळशेवाडी पोलीस स्टेशन यांच्या पाटील साहेब करून आहेत, त्यांनी त्यांचा नंबर काढला समोरच्यांचा। पण काही समोरचे रात्री आले नाही म्हणून आम्ही परत आता सध्या चाललोय परत सेंट्रल चौकीमध्ये कंप्लेंट करायला। कारण का आम्हाला जो सीसीटीव्ही फुटेज दिलाय त्या आधारावरती आम्ही तिथे कंप्लेंट करायला चाललोय। घडलं असं होतं की माझा भाऊ चाललेला पेट्रोल भरायला त्याच्या सांगण्यानुसार, तर पुढे गेला तो, त्याला कट मारली एका 4 व्हीलरने। वेरना गाडी होती, त्याचा नंबर आम्हाला ठाऊक नाही आणि माहिती पण नाही। पुढे गेलो, तिथे सरगम बारच्या समोर स्पीड ब्रेकर आहे, तिथे त्याने जाब विचारला की बाबा तू कट मारून का गेला, हळू चालव गाडी, तू खूप जोरात गाडी चालवते। त्याला माझा भाऊ सांगत असताना त्याने माझ्या भावाच्या म्हणण्यानुसार त्याने काच वर घेतली। काच वर घेऊन त्याने गाडीला टोकला। तो गाडीला टोकला म्हणून तो परत माझा भाऊ जाब विचारायला गेला। तर हिराघाट पेट्रोल पंपच्या इथे त्याने माझ्या भावाला उडवून त्याला जीव घेण्याचा हल्ला सुद्धा केला। 3-4 वेळा त्याने राऊंड पण मारला, अंगावर गाडी सुद्धा घातली त्याने। तर आम्हाला असं वाटतं की आमचं काही त्याच्या बरोबर दुश्मनी नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी जीव घ्यायचा हल्ला केला। आणि पुढे जाऊन त्यांनी स्वतःनी गन पण काढली, असं माझ्या भावाच्या म्हणण्यानुसार असं निदर्शनास मला स्वतःला येतंय। आणि ज्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या अनुसार असं वाटतंय की तो खरंच माझ्या भावाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता। फक्त आम्हाला न्याय भेटावा, फक्त एवढीच आमची मागणी आहे, बाकी काही सुद्धा मागणी नाही। तुम्ही बघा काय घडलं काय नाही, त्या अनुसार आम्हाला न्याय भेटावी। माझं नाव अनिकेत अनिल कुमार शिंदे। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021
499-607 पर कॉल करें।